मुंबई आणि मुंबई महानगर परिसरामध्ये मेट्रो रेल्वेचं जाळं उभं करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या संपूर्ण इंदी परिक्षेत्रामध्ये मेट्रोचं काम जवळजवळ 60 ते 70% पूर्ण झाले. या संपूर्ण मुंबई महानगर परिसरामध्ये मेट्रोचं जाळं उभं करत असताना पुढेही झाला नाही असा भ्रष्टाचार विलेपार्ले बामणवाडा येथील 7A या मेट्रो प्रकल्पामध्ये झालेला आहे. या 7A मेट्रोच्या उभारणीमध्ये ज्या ज्या झोपड्या आल्या आहेत त्या झोपड्या निष्कासित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या निष्कासित केलेल्या झोपडीधारकांना, पात्र झोपडीधारकांना विद्याविहार येथे कोहिनूर या वसाहतीमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. काही कुटुंबांना गोरेगाव येथील ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये पुनर्वसन करण्यात आलं. काही कुटुंबांना वडाळ्याच्या प्रतीक्षा नगरातील ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये पुनर्वसन करण्यात आलं. आणि अशा प्रकारे या पुनर्वसन कार्यामध्ये 7A मेट्रो या प्रकल्पामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आणि अनाचार झालेला आहे. या ठिकाणी अर्चना इंदुलकर नावाच्या उपजिल्हाधिकारी होत्या. त्यांचा भ्रष्टाचाराचा आवाज उठवला, बोंबाबोंब झाली, तेव्हा अर्चना इंदुलकर मॅडम यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. आणि त्या मॅडमने त्यांच्या काळामध्ये दलालांना हाताशी धरून पात्र ना अपात्र ठरवून महाराष्ट्र सरकारने पुनर्वसनासाठी बांधलेल्या निवासस्थाने त्यांनी या दलालाच्या मार्फत परप्रांतीय लोकांना विकले आहेत. आणि जर आम्ही सातत्यानं सांगत आहोत, याची जर सत्यता पडताळायची असेल तर गोरेगाव असो, कोहिनूर विद्याविहार असो, येथे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या ज्या सदनिका तुम्ही मंजूर करून दिलेल्या आहेत त्या सदनिकाची जर आपण पाहणी केली, पडताळणी केली तर त्या सदनिकामध्ये मंजूर झालेली सदनिका पात्र झोपडीधारक तुम्हाला एकही आढळणार नाही. त्या सर्व झोपड्या या परप्रांतीय घुसखोरांनी बळकावलेल्या आहेत. मिठी नदीतला जो गाळ आहे, मिठी नदीचं जे प्रकल्प बाधित आहे, त्या मिठी नदीमध्ये 90% भ्रष्टाचार झालेला आहे. आणि अशाच प्रकारे त्या महाराष्ट्र सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेले निवासस्थानं परप्रांतांनी उभारलेले आहेत. इंदुलकर मॅडम गेल्यानंतर त्या ठिकाणी आल्या प्रतिभा कुद्दलवार या मॅडमनी देखील त्या इंदुलकर मॅडमच्या वरती ताण मारला. त्यांनी देखील पात्र लोकांना घरं दिली नाही, अपात्रांना घरं विकली, दलालांच्या मार्फत व्यवहार केला, त्यांना देखील घालवण्यात आलं. आता त्यानंतर आले पद्माकर रोकडे उपजिल्हाधिकारी. पद्माकर रोकडे तर त्यांनी त्याच्यावरही कडी केली आणि ज्यांची घरं निष्कासित केली. आता इथे जी महिला उभी आहे, हिचं नाव लता, बरं आडनाव काय आहे? लता वाघरी. असं पुढे हिचं घर डिमॉलिश करण्यात आलं, निष्कासित करण्यात आलं. तिच्या बाजूला हिची आई राहते, त्याच्या बाजूला तिचा भाऊ राहतो. त्यांची घरं पाडण्यात आली. त्यांना पर्यायी जागा दिली विद्याविहारला, पण हिचं घर आम्ही पाडलं नाही. याचं घर MMRDने नव्हे, ते एअरपोर्ट ऑथॉरिटीने पाडलं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून ह्या बाईला गेली वर्षभर घराचा ताबा देत नाही, घराचा अलॉटमेंट देत नाही. तर सुरेश बागडी नावाचा शैलेश बागडी कोण आहे? सुरेश बागडी सुरेश शैलेश आहे. हा शैलेश बागडी त्याला 3 वर्षापूर्वी अलॉटमेंट पत्र दिलेलं आहे. परंतु अलॉटमेंट पत्र दिलं पण त्याला अजून ताबापत्र देत. ताबापत्र का देत नाही तर आता सांगितलं जातं की यांचं रेकॉर्ड कार्यालयामध्ये उपलब्ध नाही. रेकॉर्ड कुठे गेलं तर अर्चना इंदुलकर यांना हकालपट्टी झाल्यानंतर त्यांचे कार्यालय आणि त्यांच्या दप्तराला सील करण्यात आलं होतं आणि ते सील उघडल्यानंतर यांचं रेकॉर्ड मिळेल. त्याप्रमाणे अर्चना इंदुलकरांचं रेकॉर्ड सील तोडण्यात आलं, खोलण्यात आलं, पण यांचं रेकॉर्ड काही मिळालं नाही. आणि त्यामुळे गेले 3 वर्ष हा मुलगा घरोघर घरासाठी वणवण भटकत आहे. मुद्दा असा होता
की याचं घर ज्या ज्या अलॉटमेंट दिलेलं आहे त्या घराचा ताबा इंदुरकर मॅडमनी कुणाला दिला. अशा प्रकारे अनेक अशी जी प्रकरणं आहेत, पात्र रहिवाशांना अपात्र करून दलालामार्फत घरांची विक्री करणे. आजची मागणी आमची अशी आहे की आमचे जे मुखर्जी साहेब आहेत ते मुखर्जी साहेब अत्यंत प्रामाणिक आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फार विश्वासातले आहेत. मुखर्जी साहेब ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त होते आणि म्हणून मोठ्या उत्साहाने मोठ्या अपेक्षेने एकनाथ शिंदे साहेबांनी मुखर्जी साहेबांना MMRDचं उपाध्यक्षपदी आणलेलं आहे. मला असा विश्वास आहे की त्या या मुखर्जी साहेबांनी या सगळ्या परिस्थितीचं जाण करून अभ्यास करून त्या एकनाथ शिंदेंनी त्यांनी एवढं मोठं महत्त्व जागेवर बसवलेलं आहे. कमीत कमी इथल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अर्चना इंदुरकरच्या प्रॉपर्टीची चौकशी करा, तो पद्माकर रोकडे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. ही मागणी करण्यासाठी आणि गोरगरिबांच्या अधिकाराचं जे घर आहे त्यांना देण्यासाठी मी स्वतः मुखर्जी साहेबांना भेटायला आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की मुखर्जी ह्या गोरगरिबांना न्याय देईल. आणि जे सरकारचं धोरण आहे ते नरेंद्र मोदीचं धोरण आहे, नाही खाऊंगा ना खाणे दूंगा. मोदी म्हणतात, फडणवीस म्हणतात भ्रष्टाचार मी खपून घेणार नाही, भ्रष्टाचाराला मी सहन करणार नाही. आणि म्हणून हे सरकारचं जर ब्रीद वाक्य असेल तर MMRDमध्ये माजलेला हा भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांनी काढला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आज मी मुखर्जी साहेबांना भेटायला जात आहे.